हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण आजच्या व्हिडिओत खूप इम्पॉर्टंट 3 वर्ड्स बघणार आहोत जे आपण रोजच्या लाईफमध्ये आपल्या डेली लाईफमध्ये यूज करतो. ते म्हणजे बिकॉज, सो, बट. आपण बघूया बिकॉज. तर बिकॉज आपण कधी यूज करतो? जर आपल्याला एखादं कारण सांगण्यासाठी म्हणजे रिझन द्यायचं असेल आपल्याला, तर आपण बिकॉज वापरतो. तर याचा मराठीत अर्थ काय होतो? कारण. आपण एक्झाम्पल बघूया. आय एम लेट बिकॉज द बस वॉज लेट. आता इथे काय, मी उशिरा आलो कारण बस उशिरा आली. तर कारण द्यायचं म्हणजे काय, मी उशिरा का आलो याचं कारण काय, बस उशिरा आली म्हणून मला यायला उशीर झाला असं सांगायचंय ना. आय एम लेट बिकॉज द बस वॉज लेट. तर बघा, सेंटेन्सचं ना रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं बनवणार तुम्ही. आधी रिझल्ट असणार म्हणजे आय एम लेट प्लस बिकॉज, बिकॉज मग रिझन, रिझन काय, द बस वॉज लेट. असं तुम्ही सेंटेन्स तयार करणार. शी इज सॅड बिकॉज शी फेल. ती दुःखी आहे कारण ती नापास झाली. शी इज सॅड रिझल्ट आहे, बिकॉज शी फेल कारण आहे त्याचं, का दुःखी आहे त्याचं कारण. त्यानंतर अजून आपण आणखी काही बिकॉजचे सेंटेन्स बघूया जे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. ही डिड नॉट कम बिकॉज ही वॉज सिक. तो आला नाही कारण तो आजारी होता. आय एम लर्निंग इंग्लिश बिकॉज आय वॉन्ट अ जॉब. मला नोकरी हवी आहे म्हणून मी इंग्रजी शिकतो. We stayed home because it was raining. We stayed home because it was raining. पाऊस पडत होता म्हणून आम्ही घरीच थांबलो. She is happy because she got a gift. She is happy. ती आनंदी आहे because she got a gift. तिला भेट मिळाली म्हणून ती आनंदी आहे. He is tired because he worked all day. तो दिवसभर काम केल्यामुळे थकला आहे. He is tired because he worked all day. He didn't eat because I was busy. मी व्यस्त होतो म्हणून मी जेवण केलं नाही. I did not eat because I was busy. They are angry because the work is incomplete. काम पूर्ण नाही म्हणून ते रागावले आहेत. I bought this book because it is useful. हे पुस्तक उपयोगी आहे म्हणून मी घेतलं. त्यानंतर बघूया सो. सो आपण कधी यूज करतो? जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला परिणाम सांगायचा असेल तर आपण सो यूज करतो. म्हणजे कसं, इट वॉज रेनिंग सो वी स्टेड होम. पाऊस पडत होता म्हणून आम्ही घरी थांबलो. आता बिकॉज मध्ये कसं होतं, आधी रिझल्ट होता मग बिकॉज मग रिझन. पण इथे सो मध्ये कसं आहे, आधी रिझन आहे मग सो आणि मग रिझल्ट सांगतोय. आय वॉज टायर्ड सो आय स्लेप्ट अर्ली. मी थकलो होतो म्हणून मी लवकर झोपलो. ही मिस द बस सो ही वॉज लेट. त्याची बस चुकली म्हणून तो उशिरा आला. शी स्टडीड हार्ड सो शी पास. तिने खूप अभ्यास केला म्हणून ती पास झाली. द शॉप वॉज क्लोज सो वी रिटर्न. दुकान बंद होतं म्हणून आम्ही परत आलो. आय हॅड नो मनी सो आय डिड नॉट बाय इट. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी घेतलं नाही. ही वॉज हंग्री सो ही ऑर्डर्ड फूड. त्याला भूक लागली होती म्हणून त्याने जेवण मागवलं. द फोन बॅटरी वॉज लो सो आय चार्ज इट. फोनची बॅटरी कमी होती म्हणून मी चार्ज केला. शी वॉज बिझी सो शी डिडंट आन्सर. ती व्यस्त होती म्हणून तिने आन्सर दिलं नाही. आय लाईक द मूव्ही
सो आय रेकमेंडेड इट. मला चित्रपट आवडला म्हणून मी सुचवला. आता बघूया बट. बट कधी यूज करतो? जेव्हा दोन गोष्टी विरुद्ध असतात तेव्हा आपण बट यूज करतो. आय एम टायर्ड बट आय विल वर्क. मी थकलो आहे पण मी काम करेन. ही इज रिच बट अनहॅपी. तो श्रीमंत आहे पण आनंदी नाही. शी इज यंग बट इंटेलिजंट. ती लहान आहे पण हुशार आहे. त्यानंतर बघूया आय वॉन्ट टू गो बट आय हॅव वर्क. मला जायचं आहे पण काम आहे. द फोन इज कॉस्टली बट गुड. फोन महाग आहे पण चांगला आहे. ही ट्राईड हार्ड बट फेल. त्याने खूप प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. त्याने खूप प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. इट वॉज कोल्ड बट वी वेंट आउट. थंडी होती पण आम्ही बाहेर गेलो. आय लाईक टी बट नॉट कॉफी. मला चहा आवडतो पण कॉफी नाही. शी कॉल्ड मी बट आय मिसलीड. तिने मला कॉल केला पण मी चुकवला. द एक्झाम वॉज इझी बट लेंदी. परीक्षा सोपी होती पण लांब होती. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं? सिम्पली फिल इन द ब्लँक करायचंय. तिथे काय येईल? बिकॉज, सो, बट याच्यापैकी काय येईल हे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि बिकॉज, सो आणि बटचे 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.